लोकसभा निवडणुकीची प्रचार जो आहे तो रंगात आलेला आहे असं म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आणि आज नेमकाच ईदचा दिवस आहे आणि त्यामुळे मुस्लिम बांधवांशी ते संवाद साधताना दिसतात। आज ईद आहे आणि सकाळपासून तुम्ही बीडमध्ये मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधताय। पहिल्यांदा बीड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्याकडून माझ्या पक्षाकडून सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज ईदचा सण मुस्लिम बांधव बीड जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा करत आहेत। ते देशामध्ये ही जी काही परिस्थिती चालली त्याच्या विरुद्धचा लढा आम्हाला लढायचा आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या सर्व जी घटना देशामध्ये घडत आहेत त्यांचा आवाज उठवण्यासाठी किंवा मुस्लिम बांधवांच्या बाजूने मी सदैव उभा राहणारा एक संसद राहणार आहे। त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की या काळात सर्वांनी आज पवित्र सणाच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा। कसा प्रचार सुरू आहे? काल तुम्ही परळी आणि अंबाजोगाई म्हणजे धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात तुम्ही होता, कसा संवाद झाला? नाही, संवाद हा लोकांनी निवडणुकी हातात घेतलेली आहे। बीड जिल्ह्यातला कुठला विधानसभा कुणाचा आहे हा विषय नाहीये। हा बीड जिल्ह्यातला कुठलाही एक गाव असलं तरी ते बीड लोकसभेत येतोय, त्याच्यामुळे तो माझा मतदारसंघ आहे। आता कुणाचा दुसऱ्याचा मतदारसंघ असायचं कारण नाही। बीड जिल्ह्यातलं कुठलंही गाव बीड जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात आहे, त्याच्यामुळे ते माझंच गाव आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। शेतकरी पुत्र म्हणून घेता, मात्र तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र नाहीयेत असा आरोप राजेंद्र मस्के यांनी केलेला आहे, जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत। तर त्यांनी काय आरोप केला, त्यांच्या आरोपाला उत्तर का द्यावं हे मला कळत नाही। पण मी शेतकरी पुत्रच आहे। हे माझे वडील शेतकरी आहेत, त्याला काही चुरून लपून नाही आणि मला त्याचा अभिमान पण आहे। आता यांना का वाटते त्यांनी कशामुळे उचल घेतली हे मला माहीत नाही, कारण मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही, बोलणारही नाही, मला त्यांच्यावर बोलायचंही नाही। आज महायुतीची बैठक आहे। बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सर्वच आमदार म्हणजे बहीण भावंड एकत्रित येतात। कुठंतरी महाविकास आघाडीला आव्हान आहे असं वाटतं? नाही, ते खूप दिवसांनी एकत्र आले जाते, जुना झाला विषय। आता आव्हान वगैरे काही नाहीये। महाविकास आघाडी घट्ट आहे, मजबूत आहे। महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आणि ही बीड जिल्ह्यातली जनता हीच महाविकास आघाडीचा खरा विजय करून देणारी जनता आहे। त्याच्यामुळे ह्यांचं आव्हान वगैरे काही नाही किंवा ह्यांचा काहीही आमच्यावर परिणाम होणार नाही। पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की मला बीडमध्ये राहायची इच्छा आहे, मात्र माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मला वर्गणी गोळा करून घर बांधायला मदत करावी। त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यांचा ITR तुम्ही तुम्हाला सगळ्या पब्लिकला दाखवा, मला त्याची काही माहिती नाही। आता घर बांधायचा विचार करतायत तुम्ही, पण घर बांधायचा विचार करतात? मी याच्या अगोदरही सांगितलं, मला एक घर आहे ना केजमध्ये, त्याच्यामुळे एक घर मला सफिशियंट आहे। माझं इथं राष्ट्रवादी भवन एवढं मोठं आहे, राष्ट्रवादीचं एक कार्यालय आहे संदीप भाईचं, माझं तिथे एक मला कॅबिन झालं तरी माझ्या सर्व जनतेचे काम मी तिथून करू शकतो। मला घर बांधायची आवश्यकता बीडमध्ये वाटत नाही। मराठा आरक्षणासह धनगर आरक्षण आहे, मुस्लिमांचं आरक्षण आहे, त्यासाठी कसा आवाज तुम्ही उठवणार आहात? बघा, हे जी सरकार आहे भारतीय जनता पार्टी सर्व जातीच्या विरोधात आहे। कुठल्या एका जातीचा एका ह्याचा नाही। NRC लागू केली, मुस्लिम समाजावर बऱ्याच गोष्टी म्हणजे प्रत्येक समाजाच्या विरुद्ध समाजात तेढ निर्माण केली पाहिजे। मराठा समाजाच्या आरक्षणाची आज आवश्यकता मराठा समाजाला खूप वाटते, ह्याच्या अगोदरच्या काळात वाटत नसेल, पण आज वाटते। तर त्यांचा लढा आहे, संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे, त्याच्याप्रमाणे ते मागतायत, त्यांचं चुकतंय कुठं? पण या गोष्टीकडे कुठेही दुर्लक्ष होत आहे। त्याच्यानंतर दलित समाजाचा लढा होता मागच्या काळात, आता धनगर समाजाचा लढा आहे। धनगर समाजाला वाटतं की आपल्याला आरक्षण पाहिजे। विविध OBCचे जे घटक आहेत छोटे छोटे, त्यांना सर्वांना वाटते की आमच्यावर काही अन्याय होतोय। आता OBC मध्ये जे आहे त्यांना वाटतं की ही म्हणजे OBCला तरी कुठं न्याय आहे, OBCलाही न्याय नाही। त्याच्यामुळे या गोष्टी आरक्षणावर मी आवाज उठवणार म्हणजे उठवणार। ही निवडणूक कशी पाहता? विकासाची आहे का केवळ राजकारण, राजकीय आरोप करायचं म्हणून आहे? नाही, मी निवडणूक कुठली असली तरी विकासावरच बोललं पाहिजे असं मानणारा कार्यकर्ता आहे। आपण विकास काय केला आणि आपलं विजन काय आहे, पुढच्या 5 वर्षात आपण काय करणार, यांच्या मागच्या 15 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल, लेखाजोखा द्यावा लागेल, तर ही निवडणूक होईल। प्रत्येक वेळेस काहीतरी भावनिक करणे, कुठले काहीतरी मुद्दा काढणे, ह्या शेतकरी मित्र नाही शेतकरी पुत्र, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करा ना। बजरंग सोनवणे काय आहे हे सर्व जगाला माहित आहे, त्याच्यापेक्षा यांनी वेगळा मुद्दा मांडला पाहिजे। त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली पाहिजे। तुमच्या निवडणुकीमध्ये मतदानात घट व्हावी किंवा मतदान विभागलं जावं यासाठी काही मराठा समाजाचे जे उमेदवार आहेत ते अपक्ष थांबणार आहेत अशी चर्चा आहे। काही फटका वगैरे बसेल? साहेब, लोक एवढे सुज्ञ आहेत
आणि बीड जिल्ह्यातली जनता ही स्वाभिमानी आहे, त्याच्यामुळं कुणाचा सन्मान कसा राखायचा ही त्या जनतेला नक्की माहीत आहे. त्याच्यामुळं असं कधी काही होणार नाही, कुणी काही प्रयोग केल्याने काही फरक पडणार नाही. ज्योती मेटे लवकरच राजकीय निर्णय घेणार असल्याचं त्यांनी भाकीत केलेलं आहे. जर त्या अपक्ष थांबल्या गेल्या तर महाविकास आघाडीला त्याचा फटका समजायचा आणि निवडणुकीच्या प्रक्रिया असतात, त्याच्यात काही प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत. ज्यावेळेस ती प्रक्रिया समोर येईल त्यावेळेस त्याच्यावर बोलू. नक्कीच ज्यावेळेस ती प्रक्रिया पूर्ण होईल त्याच वेळी आपण बोललेलं बरं म्हणत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी बोलणं टाळलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.